मतदान माझा हक्क आणि कर्तव्य या विषयावर पथनाट्याद्वारे मतदान लोकशाहीचे महत्त्व अधोरेखित करीत विद्यार्थ्यांनी सशक्त भारताचा संदेश दिला। तर भारूड, भजन व पोवाडा यासारख्या लोकगीत गायनातून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यासोबतच आणीबाणी, योग्य की अयोग्य, तसेच धार्मिक कट्टरता आणि पहलगाम यासारख्या ज्वलंत विषयांवर वादविवाद स्पर्धेतूनही भाष्य केलंय। निमित्त होतं प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, सृजन सभा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 7व्या प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचं नरे मानाजीनगर येथील संस्थेच्या संकुलात आयोजित स्पर्धेला संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर, आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, प्राध्यापक संगीता मावळे, होनराज मावळे यासह विविध क्षेत्रातील अभ्यासू परीक्षक उपस्थित होते। वक्तृत्व, लोकगीत गायन, वादविवाद, पथनाट्य, छोटा ख्याल गायन, नाट्यगीत गायन व एकल तबला वादन या प्रकारात ही 3 दिवसीय स्पर्धा घेण्यात आली। वक्तृत्व स्पर्धेसाठी भारत विश्वगुरू होणार, वंदे मातरम, राष्ट्रीय गीत, तिसरे महायुद्ध असे विषय होते। याशिवाय यंदा प्रथमच छोटा ख्याल गायन, नाट्यगीत गायन व एकल तबला वादन स्पर्धा देखील उत्साहात पार पडली। तसेच स्वर्गीय आमदार रमेशभाऊ वांजळे निबंध लेखन स्पर्धा व कैलासवासी उद्धवराव तुळशीराम जाधवर वक्तृत्व स्पर्धा ही 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांकरता आयोजित करण्यात आली होती। ॲडव्होकेट शार्दूल जाधवर म्हणाले, युवा पिढीतील सुप्त कलागुणांना वाव देण्याकरता दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये पुण्यासह कोल्हापूर, कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आदी शहरातील संघांनी सहभाग घेतला। सर्व स्पर्धा प्रकारातील प्रथम विजेत्याला 15,555 रुपये, द्वितीय क्रमांकाला 11,111 रुपये, तृतीय क्रमांकाला 7,777 रुपये व चषक आणि उत्तेजनार्थ क्रमांक पटकावणाऱ्यांना प्रत्येकी 1,111 व चषक प्रदान करण्यात येणार आहे। स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार 13 सप्टेंबर रोजी महाविद्यालयात होणार आहे, असंही त्यांनी सांगितलं।